जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पेट हॉबीज। तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की कसा झाला माझा हा मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, आपण आता जस्ट एक नवीन पक्ष्यांची म्हणजे कॉकटेल्सचं पेअर विकत घेतली होती। पण झालं असं की आपल्यासोबत थोडीशी गफलत झालेली आहे। आपण पेअर बोललं तर नर आणि मादी असते, पण आपल्याला सीन असा झाला की दोन्हीच्या दोन्ही मिळाल्या फिमेल्स। येस मित्रांनो, आपल्याला दोन्हीच्या दोन्ही फिमेल्स मिळाल्या। तेही त्यावेळी लक्षात नाही आलं, जसे आपले बर्ड्स थोडे सेटल व्हायला एक 4-5 दिवस गेले केजमध्ये। त्याच्यानंतर जेव्हा नीट पाहिलं तर दोन्ही बर्ड्समध्ये काहीच डिफरन्स दिसत नव्हता, दोन्ही सेम दिसत होते। पण त्याच्यामध्ये असं पेअरसारखं असं काही लक्षणच दिसत नव्हती। इवन तो ते नुसतंच त्यांच्यामध्ये फाईट्स वगैरे होत होत्या। पण ज्यावेळी दोन्ही बर्ड्सला मी प्रॉपरली चेक केलं बाहेर काढून, त्यावेळी समजलं की हे दोन्हीच्या दोन्ही फिमेल्स आहेत आणि याच्यामध्ये एकही मेल नाही आहे। तर त्याबद्दल मी सीन असा झाला की मी त्याबद्दल ज्याच्याकडून बर्ड्स घेतले होते त्याला तक्रार केली, तर तो बोलला नाही मी तर चेक करून आणल्या होत्या। मग त्याने ज्या डीलरकडून बर्ड्स घेतले होते त्याला कंप्लेंट केली, तर तो डीलर्स ऐकायला तयार नव्हता। शेवटी भरपूर वाटाघाटी केल्यानंतर त्याने कसा तो रिटर्न द्यायला तयार झाला। कारण ते पण का, तर ज्याच्याकडून मी घेतलं तो माझा फ्रेंड होता। पण जर मी असं दुसरं कोणत्याही लोकल शॉपकडून घेतलं असतं तर डेफिनेटली मला बर्ड रिप्लेस करून मिळाला नसता। कारण तो डायरेक्टली बोलायचा घेताना चेक करायचा होता, आता बदली करू शकत नाही। पण तो माझा फ्रेंड होता म्हणून बदली करून मिळाला। म्हणून मी सांगतो मित्रांनो, कधीही बर्ड घेताना, कधीही कुठूनही तुम्ही असं कोणताही बर्ड असू दे, तुमच्या ट्रस्टेड शॉपवाल्याकडूनच घ्या। आता तो माझा फ्रेंड होता म्हणून त्याने मला लगेच बदली करून दिलं, नाही तर मला बदली करून भेटलं नव्हतं। पण तेही बदली करायला एक 10-15 दिवस गेलेच म्हणा। असं नाही की ते आज बोललो आणि लगेच देतो, कारण ज्या डीलरकडून घेतलं त्याने भरपूर रिझन देत होता, टाळाटाळ करत होता। म्हणजे स्टॉक नाही आहे, आता अवेलेबल नाही आहे, करतो देतो असं तसं। पण कसं करून फायनली माझ्या मित्राने मला गॅरंटी दिली की काही झालं तरी मी तुला बर्ड एक्सचेंज करून देणार, आणि त्याने शेवटी मला बर्ड एक्सचेंज करून दिला। तर आता आपल्याकडे आता प्रॉपरली आता आपली पेअर झालेली आहे। म्हणून सांगतो मित्रांनो, बर्ड्स घेताना भले तुम्हाला थोडंफार त्याचं नॉलेज हवंच की जर तुम्ही ब्रीडिंगसाठी घेताय, जर तुम्ही नॉर्मली हॉबीसाठी घेताय तर ठीक आहे, तुम्हाला जर त्याच्याशी काय फरक पडत नाही मेल आहे फिमेल आहे। पण जर ॲज अ ब्रीडर म्हणून तुम्ही जर घेताय ब्रीडिंगसाठी, तर त्याच्यामध्ये मेल फिमेल असणं कन्फर्म गरजेचं आहे। आणि हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। माझी मदत केली फक्त या एका इमेजने। हा मित्रांनो, ही इमेज मी त्या शॉपकीपरला दाखवली की बोललो, हो बघ बाबा की मेल आणि फिमेलमध्ये हा डिफरन्स असतो यांच्या टेलमध्ये, की ही फिमेलची टेल अशी आहे, ही मेलची टेल अशी आहे। तेव्हा कुठे जाऊन मग मी त्याला माझ्या दोन्ही बर्ड्सचे व्हिडिओ काढून दाखवले। मी त्याचा पुढे प्ले करतो माझे व्हिडिओ। हे बघा, हे दोन्ही व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे म्हणजे या पक्ष्यांचे जे पंख आहेत, फिमेलच्या पंखांवरती डॉट असतात, तर मेलचे पंख जे असतात ते क्लीन असतात, त्याचे एकही डॉट नसतो। तर या दोन्ही पक्ष्यांच्या पंखांवरती डॉट आहेत। आणि हे व्हिडिओ मी जेव्हा त्याला दिले, हे सगळे प्रूफ दिल्याच्या नंतर त्यावेळी त्या महाराष्ट्राने मला बर्ड एक्सचेंज करून दिला, नाहीतर मला बर्ड एक्सचेंज करून मिळत नव्हता। म्हणून सांगतो मित्रांनो, कधी कोणताही पक्षी घ्या, काही कोणत्या नाही घ्या, तो ट्रस्टेड शॉपकीपर्सकडूनच घ्या। कारण नाहीतर फसण्याचे चान्सेस 100% आहेत। कारण आपल्याला तेवढं नॉलेज नसतं, आपण कुठेतरी यूट्यूबवरती 2-4 वगैरे व्हिडिओ बघतो, किंवा आपल्याला एखादा पक्षी आवडतो म्हणून आपण डायरेक्टली परचेस करतो। पण तसं न करता थोडीशी प्रॉपर माहिती असणं, आपल्यालाही त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे। मी जेव्हा बर्ड घेतला तेव्हा त्याचे प्रॉपर आधी म्हणजे भरपूर असे व्हिडिओ बघितले, त्याचं थोडंसं नॉलेज घेतलं, थोडा अभ्यास केला आणि मगच त्यानंतर बर्ड परचेस केला। पण तरीसुद्धा मी फसलो। पण हे तुमच्यासोबतही होऊ शकतं, म्हणून व्हिडिओ बनवण्याचा मुद्दाच हा आहे की जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत होऊ नये। कारण माझा फ्रेंड होता म्हणून मला एक्सचेंज करून मिळाला, पण तुम्ही ज्या लोकल शॉपमधून घ्याल तो तुम्हाला एक्सचेंज करून देईलच याची गॅरंटी नाही। आणि मग काय होणार, जर मेल फिमेलच नसतील तर मग ते तुमचे
पेर होत नाही. ते असे 2 इंडिव्हिज्युअल पक्षी झाले ज्यांचे पुढे ना ते ब्रीडिंग होणार ना ते अंडी देणार ना पिल्लं येणार. सो त्याचा काही मतलब होत नाही. म्हणून मित्रांनो, कोणताही पक्षी घ्या, कोणताही बर्ड घ्या, काही घ्या, ॲनिमल घ्या, तर घेताना ट्रस्टेड शॉपकीपर्सकडूनच घ्या. हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुद्दा आहे. तर भेटूया मित्रांनो. जर माहिती तर प्लीज नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.